सुरक्षा रक्षक मित्रांनो, येत्या 10 जून रोजी मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचं जे मुख्यालय सांगपाडा इथे आहे, तिथे सुरक्षा रक्षकांचा एक प्रचंड मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीच्या वतीने आपण घेतलेला आहे. आणि हा मोर्चा दुपारी 3 ते 4च्या दरम्यान आपल्याला सांगपाडा ऑफिस इथे मोठ्या प्रमाणात करायचा आहे. आणि त्याकरता मोठ्या संख्येने तिथे तुम्ही सामील झालं पाहिजे हे आवाहन मी करत आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की 1 मेपासून आपल्याला खरं तर सुधारित वेतन व भत्तेवाढ जाहीर झाला पाहिजे होती, पण अजूनही ती झालेली नाही. मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने जी इरादा सूचना जाहीर केलेली आहे ती मंडळाच्या इतिहासात आत्तापर्यंत अशी कधी झालेली नव्हती. आणि ती खऱ्या अर्थाने वेतन व भत्तेवाढीची इरादा सूचना आहे का असाही खरं प्रश्न आहे. कारण मंडळाने ठोस अशी सुधारित वेतन व भत्तेवाढ जाहीर करायला हवी होती, पण त्याऐवजी आपली जबाबदारी झटकून ज्या संघटनांनी कमीत कमी वेतनवाढ दिलेली आहे, जाहीर केलेली आहे किंवा जास्तीत जास्त केलेली आहे, असे दोन्ही टोकं त्यांनी एकत्र केलेली आहेत आणि त्याच्याबद्दल आपली मतं मागितलेली आहे. म्हणजेच किमान 4,000 ते 8,000 असे प्रस्ताव संघटनांचे आहेत आणि आता ह्याबाबत सूचना आणि हरकती मागितलेल्या आहेत. ही पद्धत योग्य नाही. बाजूच्या पुणे जिल्ह्यामध्ये जिथे आपली संघटना कार्यरत आहे आणि आपण त्या ठिकाणी हस्तक्षेप करून जवळजवळ 5,200 म्हणजे निव्वळ वेतन आणि म्हणजे वाढ म्हणजे लेवी न धरली तर त्याच्यापेक्षा आणखी जास्त होईल, ही तिथे करण्यास भाग पाडलेला आहे. अर्थात तेही आमचं समाधान नाही, अजून जास्त झाली पाहिजे. आणि मुंबई जिल्हा आणि मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तर राज्यातल्या सगळ्या सुरक्षा रक्षक मंडळापेक्षा जास्त श्रीमंत आणि मोठा आहे. आणि हे सगळं लक्षात घेता आमची अशी ठोस मागणी आहे की येणारा काळ जो आहे तो प्रचंड महागाईचा आहे, असं खुद्द पंतप्रधानच सांगत आहेत. आणि त्यांनी पुढे जाऊन सांगितलेलं आहे की हे दशक आता संबंध जगामध्ये एक मोठ्या प्रमाणाची उलथापालथ घडवणारं आणि सर्वसामान्य जनतेचं नुकसान करणारं आहे. आणि अशा वेळेला आम्हाला भरघोस वेतनवाढी झालीच पाहिजे. किमान 8,000ची वेतनवाढ झाली पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे. केंद्राच्याच किमान वेतना एवढी तर वाढ झालीच पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे. आणि हे ठणकावून सांगण्याकरता आपल्याला 10 जूनला मंडळाच्या सांगपाडा येथील कार्यालयावर जमायचं आहे. तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने जमाल अशी मी अपेक्षा करतो. आणि हे जे काही मंडळाने आपले जबाबदारी झटकण्याचं काम केलेलं आहे ते त्याच्यापासून त्यांना परावृत्त करून ठोस पगारवाढ जाहीर करा, या मागणीकरता सगळ्यांनी एकत्र यावं एवढंच आवाहन करतो. नमस्कार.